हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर तुम्ही माझा आवाज ऐकून ओळखलंच असेल का मी आज आजारी. तर मग मी आज घरी राहिलेलो आहे. मम्मी बोलली होती आज कसा पण थोडासा बसलेला आहे. काल संध्याकाळी दवाखाना करून आलो, गोळ्या घेतले, इंजेक्शन घेतले. त्यामुळं ऑफिसला जायच्याबद्दल मी आज घरीच राहिलो आहे. घरचे पण थोडे काम होईल आणि थोडा आराम पण होईल. त्याच्यामुळं आज मग उशिरा उठलो. तर आता चहा घ्यायचा आहे. मम्मी चहा गरम करते. तू गोळी घे पहिले. काही खायच्या अगोदरची गोळी घे. बरे पहिले गोळी घे. दादा तुझं आहे ना, चहा वगैरे पिऊन झालं का? हे काय पाणी पाणी नाही ना जारचं का जेवणाच्या आधी घेईन ना मम्मी आल्यावर. सकाळी तीच घेऊन टाकायचं. आपल्याला काहीतरी खायचंच आहे ना. मळमळ वगैरे ती गोळी येते, त्रास नको व्हायला. घेतलं मग आता गोळी घ्यायची जेवणा आधीची. उलटा दिसत असेल ते बिस्किट दे. कोणतं दे? जिराचं नको देऊ बाबा. नाही हे बघा, आता एक गोळी कॅप्सूलची गोळी राहते जेवणा आधीची. आज बाबाला घेऊन पण जायचं आहे बाहेर थोडं, आणि थोडं माझं पण काम बाहेर, ते पण काम होईल आणि थोडा आराम पण होईल. त्यामुळे मी आज ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे. घसा पण पूर्ण जाम झालेला आहे. काल तर थंडी ताप आलता, डोकं पण खूप दुखत होतं, सगळंच अंग भरून आलं. मी डायरेक्ट ऑफिसमधूनच निघल्यावर डायरेक्टली दवाखाना केला. मग तेव्हा घरी आलो, जेवण केलं, थोडं चक्कर मारलं, गोळ्या घेतला आणि डायरेक्ट झोपून गेलो. सकाळी डायरेक्ट 9ला उठलो आणि घशा दुखायच्या गोळ्या आणल्या होत्या, पण येणे काय एवढा काय फरक नाही पडत, थोडासाच फरक पडतो. त्यामुळे मग डायरेक्टली इंजेक्शन घेतलं. इंजेक्शनने जास्त फरक पडतो त्यामुळे. तर आता मम्मीनी मला चहा दिलेला आहे. बघा चहा, या चहा घ्या. आम्ही फुलपात्रातच चहा घेतो. आणि हे बिस्किट आहे, कोणतं आहे? प्रिया गोल्डचं बिस्किट आहे. याची क्वांटिटी जास्त राहते, क्वालिटी कमी राहते. आता ते आणलं तर ते खावंच लागेल. ओके बाय, भेटू आपण आता नंतर. ते शेंबूड. तर मी बाबाला घेऊन बाहेर गेलो होतो आणि ते पण सगळं काम झालेलं आहे. आता मला मम्मीला घेऊन जायचं आहे. मम्मी धुणं धुती, भांडे घासती. तिकडं बघ ना, मम्मी धुणं धुती आहे, भांडे घासती आहे. आता मम्मीचे धुणं भांडे झाल्यावर मग आम्ही जाणार आहे गावात, कारण की मम्मीचं पण थोडं काम आहे. आज घरी आहे तर थोडा आजारी, तर मग ते काम पण आम्ही पूर्ण करून घेणार आहे, कारण की नंतर आम्हाला टाईम नाही भेटत, नंतर वेळ नाही भेटत. त्यामुळे ते काम आताच पूर्ण करतो. बाबाचं पण काम झालेलं आहे. आता मम्मीचं पण काम आम्ही पूर्ण करणार आहे. आता मम्मीने बाबाला जेवायला वाढलेलं आहे, बाबा जेवून घेणार आहे. मग आमचं सगळं आवरल्यावर आम्ही पण थोड्या वेळाने आता जाणार आहे. आणि या बाई डुबरी, आणि या बाई आमची डुबरी नुसती घाण करते, नुसती घाण. बॉबी मला दे ना, मला आजी आली होती. आता बॉबीची पण आजी निघून गेलेली. बॉबीला जाता जाता 10-20 रुपये देऊन दिले, तर तिने पूर्ण खाखाना करून टाकलेला आहे. 4 कुरकुरे खाऊन झाले तिचे डायरेक्ट.
तुम्ही माझे केस बघू शकता, सगळे विस्कडलेले, कारण की आता गाडीवरून आलो, सगळे केस विस्कडलेले. आता एकदा मम्मीला गावातून घेऊन आलो तर मग मी आता मम्मीला गावातून घेऊन आलो तर मग आम्ही दोघं जेवण करेन, मी गोळ्या घेईन आणि थोडा वेळ आराम करेन, कारण की आराम महत्त्वाचा आहे. गोळ्या घेऊन आराम केला ना तेव्हाच माणसाला बरं वाटणार नाही. जर मी आज बरा झालो तरच मी उद्या ऑफिसला जाऊ शकेन, कारण की एक एक दिवस खूप महत्त्वाचा राहतो. जर ऑफिसला गेलो नाही तर मग सगळं कामाचा बत्त्याबोळ होईल, त्याच्यामुळं मग ऑफिसला तर जावंच लागेल. त्यामुळं आता आपण पाहू काय काय होतं, कसं कसं होतं. आणि आप बने रहो मेरे व्लॉग में बॉबी के साथ. बॉबी बाय कर, बाय बाय. बॉबी. खाऊ खदाड आमची बॉबी, नुसती खात राहती, नुसती खात राहती. पप्पी दे. कशा हे बाई आमची बॉबी. आम्हाला घरी करमत नसलं ना तर हे महाशय राहता, यांच्यामुळं आम्हाला करमून जातं घरी. मला तर घरी अजिबात नाही करमत, ऑफिसची सवय झाली, कामाला जायची, त्यामुळं घरी करमतच नाही अजिबात. रविवारी जरी घरी असलं तरी एकदम सुन्नाट वाटतं. आणि आता तर उन्हाळा हे बघा, तुम्ही पाहू शकता किती ऊन पडलेलं आहे. इकडं सावलीने इकडं ऊन, एकदम कडक ऊन आहे इकडं. हे बघा एकदम कडक ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळं आणि एकदम शांती राहते. फक्त चिमण्यांचा आवाज येतो आणि बस, बाकी एकदम सुन्नाट राहतं. कारण की पोरं पण, कारण की ना शाळेतली मुलं पण शाळेत जातात, ते 4-5ला येतात. कामावरच्या बाया त्या पण कामाला जातात, त्या पण 9-8 काढली ना. उठ उठ, तुझं उठायचं सवय लागन तुला. उठ आणि बाई ते उचलून घे, सगळं उचलून घे. बॉबी खाली पडली तिच्या नादात, काय बोलायचं आहे ते पण विसरून गेलो. तर मी हे म्हणत होतो का नाही का आता, तर मी हे म्हणत होतो कारण की मुलं पण शाळेत जातात, बाया पण कामाला जातात, माणसं पण कामाला जातात, आणि जे मोठे मोठे मुलं राहते ते पण जाता, कामाला जाता, ऑफिसला जाता, काही जण फिरायला जाता, काही जण कुठं पण पोहायला विला सगळेजण जातात. त्यामुळे वाडा एकदम सुनाट राहते, कोणीच नसतं. आणि जे घरी राहता मेन ते दुपारचे बाहेर निघतच नाही, डायरेक्टली झोपून घेतात. आमच्या पण दुकानात आहे ना 1 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत कोणीच नाही येत. आलं एक गिऱ्हाईक होतं, ते पण पेप्सी घ्यायला उन्हाळा चालू आहे त्यामुळे लहान पोरं येतात, नाही तर कोणीच नाही येत. नुसतं एकदम सुनाट राहतं इकडं एकदम. आणि तुम्ही माझा घसा पाहू शकता, घसा बसलेला पूर्ण, आवाज डायरेक्ट मी नाकातून बोलतोय, डायरेक्ट मी नाकातूनच बोलतो तसा पण मग आज थोडा जास्त नाकातून बोलतोय. आणि आता आम्हाला जायचं आहे, एकदा जाऊन. बॉबी ते सगळं उचलून घे, मुंग्या लागू राहिलं तिथं, तू पटके खाशील माझे. किती रग्गेल पोरगी बघा, ऐकतच नाही. हे बघा माझ्या मागं लपलेली. का बरं नाही ऐकत तू बाबडा, का बरं नाही ऐकत, का बरं नाही ऐकत. आता ते मलाच उचलावं लागत, नाही तर मम्मी मलाच बोलू. पाणी का, बरं आणतो, तू येते का पाण्याला. तर आता मम्मी बोललेली आहे जारान म्हणे भरून पाण्याचा 5 रुपयाचा कॉईन टाकला का 1 जार भरून निघतो. कारण की आमच्या टाकीच्या पाणीचं पण आहे ना, जे आमच्या इकडं गल्लीमध्ये ना टाकीतून पाणी येतं ना, त्याच्यामध्ये खूप क्षार झालेला आहे. मग ते प्यायला आहे ना अजिबात चांगलं पाणी नाही, एकदम बोगस लागतं. त्याच्यामुळे आम्ही फिल्टरचं पाणी आणतो. इथं काय जवळची फिल्टर, फक्त 10-20 मिनिट असं फिल्टर, जास्त लांब नाही. तिथून आहे ना 5 रुपयाचा जार भरून आणायचा. आम्हाला 3-4 दिवस तो जार जातो. तर मग आता पाहू. दारा मॅडम चप्पल, हो मॅडम चप्पल घाला पटकन. हे तर 5चा ठोकळा घे तुझ्याकडे, ठेव चप्पल घाल पटकन बाई, आपल्याला जायचं आहे ना. उचल हां धर, चला उचल. ना मीच उचलतो. चल तो चलो गाइस, हम चले अब बॉबी के साथ पाणी लाने. आता मम्मीचं बँकेत थोडंसं काम होतं, त्यामुळे मम्मीला मी बँकेत घेऊन आलेलो आहे. आता मग आम्ही घरी जाणार आहे. घरी जाण्यावर जेवण करून डायरेक्ट झोपून जाणार आहे. लई तब्येत परत त्याला खराब व्हायला लागलेली आहे. घरी जातो, गोळ्या घेतो आणि डायरेक्टली झोपून घेतो.
खूप वेळ झालेला आहे. मम्मीचं पण काम आता 80% झालेलं आहे, 20% बाकी. 20% काम झाल्यावर पण आम्ही इथून आता लगेच निघणार आहे. अजून पण थोडं किराणा सामान ते सगळं घ्यायचं आहे, ते सगळं घेतलं का मग आम्ही घरी जाणार. बाय बाय. आज एवढी सर्दी झाली तरी मी लक्ष देतो. वडेपाव घ्यायला थांबलेलो आहे. मम्मी वडेपाव घेते, किती पण दुखलं तरी आम्ही वडेपाव खातो. आता घरी जातो, मस्तपैकी जेवण करतो आणि वडेपाव पण घेते मम्मी. तिला म्हणलं जास्त नको घेऊ, थोडेच वडेपाव घे. तर वडेपाव ते सगळं घेतलं. आता आमचे सगळे कामं झाले. आता मस्त घरी जातो आणि झोपू घेतो. हां, तर काय तिथं बॉबी झोपलेली आहे, मम्मी खाऊ राहिली. आपण काय आणलं गावातून सांग? साबण ते नाही खायचं. वडापाव आहे बघा, आम्ही वडापाव आणलेला आहे. तिथे वडापाव. कोणती भाजी काही? मेथीची भाजी आहे, मम्मीने चुरून दिली. वडापाव मग आम्ही आता खातोय. आमचे शेजारचे पाहुणे. इकडं बॉबीची सेवा चालू आहे. व्हिडिओ कॉल आहे. चला आता आम्ही जेवण करतो. हे बघा गाईच कशी झोपलेली आहे मॅडम. गाण्याचा आवाज ऐकून लगेच उठली. मस्त पैकी फरशीवर झोपलेली, वरती फॅन चालू आहे. मम्मी तिकडे बसली, बाबडी झोपली. किती ट्राय केला मी, 15-20 मिनटापासून मी झोपायचा प्रयत्न करतो, पण झोपच नाही येत अजिबात. गोळ्या घेतल्या तरी पण झोप नाही येत. एवढ्या गोळ्या घेतल्या किती 1, 2, 3, 4 गोळ्या घेतल्या, 4, तरी पण मला झोपच नाही येते. म्हणलं आता झोप येण्यासाठी फोन पण नाही बघत, टी व्ही पण नाही चालू, त्यामुळे पण ती झोपच नाही येते. झोप नाही येतं बळच कशा झोपतो. मी मम्मीसोबत बडबड करत बसलो. आणि आता तुम्हाला सांगायचं आहे, माझी मावशी, लहानी मावशी आणि दादी, तिचा मावशीचा मुलगा, माझा भाऊ, ते 2 जण येणार आहे. आणि ते शनिवारी यायला बसले आय थिंक. व्हिडिओ थोडा उशीर येईल, पण ते आल्यावर मी दाखवेन जर मला वेळ भेटला तर ते येणार आहे. आणि एक दिवस येणार आहे, आदल्या दिवशी राहील, आदल्या दिवशी येईल, दुसऱ्या दिवशी राहील, तिसऱ्या दिवशी निघून जाईल. तर मग आज मी थोडा आरामच केला. रील्स पण नाही बनवले, शॉर्ट पण नाही बनवले व्हिडिओ, फक्त एक व्हिडिओ. काय आमच्या घरात किती दुःख हो, काही हो, पण गिराईक कस्टमर येतात, दुकान राहतं, त्यामुळे घरातल्या एका जणाला तरी जागच राहावं लागतं. तसं दुपारचं कोणी झोपतच नाही. मम्मी पण दुपारची झोपत नाही, टी व्ही बघत राहते, नाहीतर काहीतरी काम चालू राहते तिचं 2 वाजेपर्यंत. मग 3 ते 4 मग काही कारण टारा आणि मग लगेच स्वयंपाकाला लागेल. त्यामुळे मग कोणी झोपतच नाही. आम्हाला सवय नाही दुपारी झोपायची. कसं बसं कधी झोपलो बाय चान्स तर ठीक आहे. आज पण माझं एवढं दुखतो, पण तरी मी दुपारी झोपलो. मग आता पाहू पुढच्या ब्लॉगला काय काय होते. मला ब्लॉग बनवायला वेळच नाही भेटत. आज घरी होतो, आजारी होतो, तरी पण मला ब्लॉग बनवायचा एवढा किडा आहे ना माझ्या अंगात, त्यामुळे मी ब्लॉग बनवला. आणि मस्तपैकी वरती फॅन चालू आहे. इकडं बॉबडा झोपेल, इकडं बॉबडा झोपेल, इकडं मम्मी कोणाच तरी फोनवर बोलते. पण आता पाहू काय होतं. जर बरं वाटलं तर जाईन उद्या, नाही वाटलं तर मग तसं तुम्ही जाणार आहे उद्या 100%. माझं काय 1 दिवसात दुखणं राहतं. 1 दिवस 3 इंजेक्शन गोळ्या घेतल्या का क्लिअर. ते 4 गोळ्या लिहून देते मी मेडिकलवाल्याला. हाफ द्या, 2-2च सांगतो. तेव्हा घ्यायची संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी. झालं डन. लगेच आपण टनटनलं आपल्या कामाला. कारण की एक दिवस खूप महत्त्वाचा मित्रांनो. तुम्ही मी तुम्हाला दाखवेन. आणि मी पार्सल पण एक ऑर्डर केलेलं आहे. त्या पार्सलमध्ये काय असेल, काय नाही असेल, काही पण असू शकतं त्या पार्सलमध्ये, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवे तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. ओके. आणि मम्मीने ना
आम्ही गेलो होतो ना तर मम्मीनी आम्ही गावात गेलो तर मम्मीनी ना साबण आणि ते घेतलं तर मम्मीनी एक आहे ना लेडीज फेसवॉश घेतलेलं आहे आणि जेंट्स फेसवॉश घेतलेले. आता मी ते जेंट्स फेसवॉश लावत जाणार आहे, बघू आपण ते काय काय होतं त्यांनी इफेक्ट पडतो का नाही पडतो. कारण की उन्हाळ्यात आहे ना इथं असं फुटकुळ्या येतात, उन्हाळ्यात आहे ना फोडं येतात छोटे छोटे. तर तसं ऑफिसमध्ये एकदम भारी राहतं, फॅन आणि ते दिवसभर चालू राहतं तर काही नाही वाटत. पण घरी जर असलं ना आणि गरम वाफ येते, हे बघा आमचं पत्र्याचं घर त्याच्यामुळं गरम वाफ येतात, त्याच्यामुळं मी काहीच सुधारत नाही ना. मग त्यामुळे आपण मम्मीला पण आणलं नाही. मम्मी पण कितीतरी मम्मी पण करून करून किती दिवस तिचं पण मन आहे, तिला पण असं वाटतं का आपण पण काहीतरी लावावं काहीतरी करावं. तिला पहिलं असं कधी काही सुख भेटलं नाही, म्हणजे पहिलं असं तिला काही लावायला भेटलं नाही. भेटलं असेल तिच्या काळात पण मग आपला पण एक फर्ज असतो ना की आपण काहीतरी करावं, काहीतरी सांगावं तिला आणि काहीतरी घेऊन द्यावं. तिच्यामध्ये पण मला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. एक्सप्लोअर माणसाने केलंच पाहिजे. ओके, तर मग तुम्ही पण एक्सप्लोअर करा काही व्हिडिओ बघत राहा. आवडले तर लाईक करत राहा, नाही आवडले तर नका करू लाईक, पण कमेंट तर करा. ओके, बाय बाय गाईज.